हाय गाईज, शरीफ किचनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर पराठा। हे बघा, त्याच्यासाठी मी ना एक पनीर थोडंसं पनीर इथे किसून घेतलंय। त्याला चांगलं असं किसून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे। हे लाल मिरची पावडर आहे। थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडं मीठ आहे, मीठ टाकले। थोडंसं हे जिरे टाकते मी थोडंसं। आणखीन हे थोडं अद्रक लसूणची पेस्ट टाकते। आणखीन थोडीशी एक मिरची चॉप करून टाकली आहे मी। आणि आता ह्याच्यात गरम मसाला टाकायचा आहे। असा गरम मसाला टाकते मी त्याच्यात। आणखीन हा मॅगी मसाला आहे। थोडासा मी पराठ्यासाठी, मुलं खातात त्यांना मॅगी मसाल्याचा पराठा छान लागतो, म्हणून मी थोडंसं हे मॅगी मसाला घालते। त्याने एक थोडी वेगळीशी चव येते मॅगी मसाला। आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर, अशी मी कोथिंबीर घातली। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छानपैकी आपल्याला सगळं साहित्य मिक्स करायचं आहे। हे बघा, छान असं हे मिक्स झालंय आपलं। आता आपल्याला चपातीचं जे पीठ आपण नॉर्मल मळतो चपातीसाठी, तसं पीठ मळून घ्यायचं आहे। का गाईज, मी असं हे चपातीचं पीठ जे आपण नॉर्मल चपात्या बनवायला मळतो तसं हे मळून घेतलंय। आता आपल्याला हे थोडं अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं आहे। अर्धा तास हे रेस्ट करायला आपण ठेवणार आहोत आणि मग अर्ध्या तासाने पराठे बनवायला। हे बघा, छानपैकी हे आपलं पीठ झालेलं आहे। अर्धा तास आपण ह्याला झाकून ठेवलं होतं। आता छान हे मऊ झालेलं आहे। आता आपण ह्याचे पेढे करून घेणार आहोत पराठे बनवायला। अशा प्रकारे आपण ह्याचे पिठाचे पेढे करून घेतले। आता आपण पराठे लाटून घेणार आहोत। हे बघा, असं आपण छानपैकी पारी बनवून घ्यायची आधी पिठाची, आणि त्याच्यानंतर हे सारण आपल्याला स्टफ करायचं आहे आतमध्ये, आणि छानपैकी याला कवर करून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं बंद करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण पराठा लाटून घेऊया। हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला पराठा छान लाटून झालाय। आता आपण ह्याला शेकून घेऊया। हे बघा, पॅन आपलं छानपैकी तापलंय। आता आपण पराठा टाकणार आहोत। हा मंद याच्यावरती छान असा खरपूस भाजायला द्यायचा आहे। चला, एक बाजू आता ह्याची शेकली। आता आपण ह्याला पलटी करूया। हे बघा, एका बाजूने छान असं शेकलंय। दोन्ही साइड व्यवस्थित शेकल्या की नंतर ह्याला बटर लावायचं आहे। तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेलही लावू शकता, तूपही लावू शकता। मी बटर लावणार आहे। वरती दोन्ही साइड शेकल्या की बटर लावून घ्यायचं। आपला छान पराठा असा झालेला आहे। आता आपण वरून असं हे बटर लावून घ्यायचंय। आता छानपैकी बटर लावलंय मी वरून, आणि पलटी करून दुसऱ्या बाजूलाही बटर लावून घ्यायचंय, ग्रीस करून घ्यायचंय बटर। अशा प्रकारे छानपैकी आपला गरमागरम पनीर पराठा रेडी झालेला आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।